1 जून म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाचे यंदाच्या वर्षीचे अमृत महोत्सवी वर्धापन दिन। पहिली लाल रंगाची एसटी बस आजही राज्यातील नागरिकांच्या सेवेत तत्पर असल्याने त्यास लालपरी असेही म्हणतात। त्यामुळे सिन्नर आगारातही या लालपरीचा 75वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। उद्योजक पुंजाभाऊ सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास याच दिवशी निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। एसटीची पहिली बस 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली। या बस सोबत प्रवास सुरू झाला आणि 1 जून 2022 रोजी एसटी महामंडळाने 75व्या वर्षात पदार्पण केले। म्हणूनच हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सिन्नर आगारही सज्ज झाले होते। उद्योजक पुंजाभाऊ सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली लालपरी अर्थात एसटीची पूजा करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमास ग्राहक मंच, जिल्हा संघटक, तालुका प्रतिनिधी डॉक्टर श्यामसुंदर जळके, आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी, स्थानक प्रमुख सुरेश दराडे, भास्करराव चतुर, राजेंद्र झगडे, अनिल बोरसे, सुभाष जाजू, सौरभ रत्नपारखी, उदय सानप, विभागातील प्रथम वाहक एकनाथ लोंढे, घनश्याम देशमुख, पुंडलिक मुंडे, हिराशेठ कोकाटे, कमलाकर आव्हाड, MM गीते, MN नवले, GK डोबळे, विश्वनाथ सोनवणे, NF भारसकर, बाबाजी शिंदे, रमेश इगेवाड, भगवान सानप, उद्धव कोथंबिरे आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवा सांगळे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन सांगळे, विलास केदार, दया बैरागी, आनंद गरकल, नैना भालेराव, सुनीता सानप, रुक्मिणी चौरे, स्वाती इल्वे, हर्षदा विठोजी, मनोज गोजरे, शरद नरवडे, विशाल पगार, नितीन वसमते, उमेश आव्हाड, संदीप बलक, लोकेश चांगले आदींनी परिश्रम घेतले। SN न्यूज साठी समाधान आव्हाड। नमस्कार सिन्नर आगार व्यवस्थापक सूर्यवंशी भूषण सिन्नर आगार। आज एसटी महामंडळाचा 74 वर्धापन दिनानिमित्त तसेच 75व्या अमृत महोत्सवी वर्षात एसटी महामंडळ पदार्पण करत असताना आज संबंध महाराष्ट्रात कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने सिन्नर आगारात सर्व प्रवासी बांधव तसेच सिन्नर आगारातील ज्येष्ठ सहकारी सेवानिवृत्त कर्मचारी वृंद यांना निमंत्रित करून त्यांचाही सत्कार व त्यांचा एसटी महामंडळासाठी लावलेला हातभार याचा गौरव करण्यात आला। त्या अनुषंगाने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आजचा हा कार्यक्रम पार पडला। धन्यवाद। आज 1 जून 2022 रोजी एसटी महामंडळाने 74 वर्ष संपवून 75व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे। या पदार्पणामध्ये एसटीने आज वैशिष्ट्यपूर्ण अशी प्रदूषण विरहित इलेक्ट्रिक बस सेवा आज सुरू करण्यात आलेली आहे। एसटीची पहिली बस ज्या मार्गावर धावली त्या नगर ते पुणे मार्गावर आज एसटी महामंडळाने एक नव्याने शिवाई या नावाने इलेक्ट्रिक बस सुरू केली आणि ती प्रवाशांच्या सेवेसाठी आज नव्याने धावत आहे। एसटी महामंडळाला गेले 2 वर्ष कोरोनाच्या साथीने ग्रासलं होतं। त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप अशा विविध संकटांना सामना करावा लागला, परंतु गेल्या 2 महिन्यापासून एसटी महामंडळ हे परत आपल्या सेवेसाठी दाखल झालेलं आहे। आणि सुरुवातीच्या काळात वाटलं होतं की प्रवाशांचा प्रतिसाद कमी लाभेल, परंतु सध्याच्या काळामध्ये कोविड नंतरची परिस्थिती प्रवाशांनी परत एसटी महामंडळाला भरभरून अशी साथ दिली आणि एसटीचं उत्पन्न हे पूर्ववत 7 लाखाच्या वर आजला सिन्नर आगाराचं गेलेले आहे। त्यामुळे या ग्रामीण जनतेची नाळ अजूनही एसटीशी तशीच जोडलेली आहे। आज या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला एसटी महामंडळातील सेवानिवृत्त सर्व कर्मचारी लाभले। त्यांच्या अनुषंगाने कार्यक्रम आज आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला त्यांनी भरपूर प्रतिसाद दिला। तसेच समाज प्रबोधनासाठी बसस्थानकावर बारुडाचं पण आयोजन केलं होतं। या सर्व कार्यक्रमासाठी लाभलेले सर्व ज्येष्ठ शैक्षणिक कर्मचारी यांचे या सिन्नर आगारातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि प्रवासी जनतेला एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाचे खूप खूप शुभेच्छा देतो। नमस्कार।
1948 साली सुरू झालेलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मोजक्या बोटावर मोजणे इतक्या गाड्यांनी सुरुवात करून आज 74 वर्ष पूर्ण करीत आहेत आणि या 74व्या वर्षामध्ये आज जवळजवळ 17,000 गाड्या एस टी महामंडळाच्या अविरतपणे धावतात आणि 1 लाख कर्मचारी या महामंडळात काम करतात. रोख उत्पन्न, सर्वांचे कष्ट आणि उत्तुंग भरारी या त्रिसूत्रीवर महामंडळानं खूप प्रगती केली. महाराष्ट्राच्या प्रगतीची चाकं जर घराघर कुणामुळे फिरले असतील तर ती एस टी महामंडळामुळे. शैक्षणिक धोरण उंचावलं ते एस टी महामंडळामुळे. लोक सुशिक्षित झाले ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामुळे. शेतकऱ्यांचा माल खेड्यातून शहरामध्ये पोहोचला तो एस टी महामंडळामुळे. म्हणून एस टी महामंडळाचे कर्मचारी यांचं कौतुक किती करावं ते कधीही कमीच राहील. म्हणून मी या एस टी महामंडळाला सलाम करतो. 1963 साली महामंडळामध्ये आले. 1948 साली महामंडळाचा जन्म झालेला आहे. 1963 साली एस टी महामंडळामध्ये सर्व्हिसला आलेलो आहे आणि 2002 साली मी 39 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालेलो. महामंडळाचा हा माझा जुना अनुभव आहे आणि मी सर्व सिनियर म्हणून वाहक म्हणून काम केलेले आणि महामंडळासारखा प्रपंच जुळलेल्या खेड्यापाड्यामध्ये ह्या सगळ्या माझ्या पद्धतीने निघाले. त्या काळामध्ये खूप स्वस्ताही असल्यामुळे मग आम्ही जी सेवा माझ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने केलेली आणि आनंदात माझ्या 40 वर्षाची सर्व्हिस त्या महामंडळामध्ये झालेली आणि ती समाधान वाटलं. आजही मी महामंडळाच्या 75 वर्षाच्या स्वागताकरता स्वागत करतो आणि मला आनंद वाटतो. पण त्या कृपेने मी अजूनही महामंडळाच्या एस टी महामंडळाच्या मित्रांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये वागतो राहतो. तो आनंद माझ्या कुटुंबाला किंवा सगळ्या तालुक्यात लोकांना खेड्यापाड्यातला चांगला आहे. दयानंद बद्रीनारायण बैरागी सिन्नर आगार वाहक या पदावर कार्यरत असून आज माऊलीचा 75वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सचिन शांताराम सांगळे नागपूर महामंडळात वाहक पदावर गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहे. आज या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष श्री अनिलजी परब साहेब, व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चिन्ने साहेब यांच्या उपस्थितीत पुण्यातील स्वारगेट या बस स्थानकावर विद्युतवर चालणारी शिवाई या बसचं उद्घाटन करण्यात आलं. ही बस पूर्णपणे पर्यावरण व प्रदूषण यांचा समतोल राखणारी बस असून आज आपली सर्वसामान्यांची जीवनमार्गी म्हणून ओळखली जाणारी लालपरी 74 वर्ष पूर्ण करून 75व्या वर्षात पदार्पण करत आहे. तरी मी सर्व प्रवासी बांधवांना आवाहन करतो, पिढ्यानपिढ्या आपण जो एस टीवरती विश्वास दाखवला असाच विश्वास भविष्यातही दाखवावा व घराघरात व सर्वसामान्यांशी नाळ जोडलेली ही एस टी अधिकाधिक प्रगती करू. माझे सर्व कर्मचारी, सहकारी कर्मचारी, अधिकारी तसंच प्रवासी बांधवांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. नमस्कार, मी देवीदास पांडुरंग सांगळे, महाराष्ट्र एस टी कामगार सेना नाशिक विभाग सिन्नर आगार विभागीय सचिव म्हणून काम करताना आज अतिशय आनंदी वातावरणात या सिन्नर आगाराच्या प्रांगणामध्ये या मायमाऊलीचा 74वा वर्धापन दिन आणि 75 वर्षात पदार्पण करताना सिन्नर आगारातील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, माझा युनिटचा अध्यक्ष सचिन धोंगडे, आगार सचिव सचिन सांगळे, दयानंद बैरागी या सर्वांच्या डोक्यात 1-2 दिवसापूर्वी कल्पना आली की वर्धापन दिन आणि अमृत महोत्सवी साजरा करताना माझ्या या एस टी माऊलीसाठी अथक परिश्रम घेतलेल्या सर्व ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना आपण या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करावं. आणि त्या सूचनेनुसार आम्ही 2 दिवस कामाला लागलो आणि आम्ही भाग्यवान आहोत. किमान 50 ते 60 सेवानिवृत्त कर्मचारी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत आणि विशेष म्हणजे या मायमाऊलीत कामगार प्रतिनिधी म्हणून काम केलेले आदरणीय आजचे ज्येष्ठ उद्योगपती आदरणीय
पुंजाभाऊ सांगळे माजी वाहक हे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभले आणि अतिशय उत्कृष्ट अशा या मायमाऊलीला शुभेच्छा दिल्या। आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला जो प्रोत्साहन मिळालं, या नाशिक विभागातले 1948 साली प्रथम वाहक म्हणून त्यांना मान मिळालेले असे आमचे नाना, आमचे वडिलांसारखे मार्गदर्शक एकनाथजी लोंढे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। शिवाय या पंचक्रोशीत सांस्कृतिक कला क्रीडा कार्यक्रमामध्ये हिरिरी भाग घेणारे आदरणीय घनश्याम देशमुख साहेब या व्यासपीठावर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले अशा सर्व सन्माननीय सहकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि माऊलीला पुन्हा एकदा 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। किती संकट आले तरी प्रवासा दैवताने आमच्या या माऊलीला 74 वर्ष सांभाळलं, तसं इथून पुढे सांभाळलं असं प्रवासी दैवताकडून अपेक्षा करतो।